बायपास सर्जरीविषयी खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. तर तुम्हाला जर हार्ट अटॅक आला असेल, तुमची जर अँजिओग्राफी झाली असेल, तर मी तुम्हाला विनंती करीन की तुम्ही कार्डिओथोरॅसिक सर्जनकडनं एकदा ओपिनियन घ्या. तुम्ही कार्डिओलॉजिस्टकडनं ओपिनियन घेतलं, तुम्ही आता कार्डिओथोरॅसिक सर्जन किंवा बायपास सर्जरी करणारा जो डॉक्टर आहे, त्याच्याकडनं एकदा ओपिनियन घ्या. बऱ्याच अंशी आपली अँजिओप्लास्टी ही त्या तुमच्या हार्ट अटॅकसाठी योग्य नसते, कारण बऱ्याच वेळा पेशंटला तेवढी इन्फॉर्मेशन मिळत नाही. तर कार्डिओथोरॅसिक सर्जन जो बायपास सर्जरी करणारा माणूस आहे, तर डॉक्टर आहे, तो तुम्हाला योग्य माहिती देऊ शकेल. लोकांना बायपास सर्जरीची भीती असते की मला इथं एवढं कापलं जाईल, तेवढं कापलं जाईल, माझा हार्टच बाहेर काढलं जाईल. असं कुठल्याही बायपास सर्जरीमध्ये हृदय बाहेर काढलं जात नाही. हृदय आहे त्याच जागी असतं. आणि आता जे आम्ही करतो ही बीटिंग हार्ट बायपास सर्जरी, म्हणजे तुमचं हृदय व्यवस्थित चालू असतं आणि त्या चालू हृदयावरच बायपास सर्जरी केली जाते. आता बंदही करत नाही. 20 वर्षापूर्वी जी कन्व्हेन्शनल बायपास सर्जरी होती, जिथं हार्ट बंद केलं जातं, हार्ट अरेस्ट करून काम करायला लागतं. आता तसं नाही. आता नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये आम्ही चालू हृदयावर बायपास सर्जरी मायक्रोव्हास्क्युलर अनास्टोमोसिस करतो. तर बायपास सर्जरीला घाबरायचं काहीच कारण नाही. बायपास सर्जरी सोमवारी केली तर शनिवारी तुम्ही घरी जाल. एकच दिवस तुम्ही बिछानात असाल ICUमध्ये. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही व्यायाम करत असता आणि 2 ते 3 दिवस ICU, 3 दिवस वॉर्ड आणि तुम्ही घरी असता. महिन्याभरात तुम्ही स्वतःची कामं स्वतः करायला लागता. तुम्ही ऑफिस वर्क जॉईन करू शकता, तुम्ही कार ड्राईव्ह करू शकता, स्कूटर ड्राईव्ह करू शकता. काहीही म्हणजे तुम्ही पूर्वी जसं आयुष्य जगत असताल तशीच सगळी कामं तुम्ही बायपास सर्जरीनंतर करू शकता. बायपास सर्जरी ही गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे हार्टच्या ब्लॉकेजेससाठी. वारंवार हार्ट अटॅक याची शक्यता बायपास सर्जरीने कमी होते. हार्टचं फंक्शन प्रिझर्व केलं जातं. डायबेटीस ज्यांना आहे त्यांच्यासाठी ही गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. ज्यांचं हार्टचं फंक्शन पूर्वी हार्ट अटॅक आले त्याच्यामुळे कमी झालं आहे, म्हणजे हार्टचं फंक्शन 25% 30% असं झालं आहे, बायपास सर्जरी डेफिनेटली अँजिओप्लास्टीपेक्षा बेटर आहे या गोष्टींमध्ये. अँजिओप्लास्टीसाठी वेगळे इंडिकेशन्स आहेत, बायपास सर्जरीसाठी वेगळे इंडिकेशन्स आहेत. तर तुम्हाला जर हृदयाविषयी माहिती पाहिजे असेल किंवा हार्ट अटॅकाला असेल ओपिनियन पाहिजे असेल तर कार्डिओलॉजिस्टबरोबर तुम्ही कार्डिओथोरॅसिक सर्जनलाही दाखवा आणि त्याचंही ओपिनियन घ्या, असं मी तुम्हाला नक्की सांगेन.